तो राहणारे परिते गावाचं इसम होता टेंभुर्णी हद्दीमध्ये. तसं अकलूज पोलीस स्टेशनला माहिती भेटल्यानंतर त्यांनी ट्रॅप लावून ते आरोपींना अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी पकडले. त्याच्यानंतर आम्ही ते कुठं कुठं सप्लाय केले होता असं माहिती आणि इन्व्हेस्टिगेशन करत दुसरा आरोपीला पकडले, राहुल माने नावाचा आरोपी. त्यांना पकडल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून 4 वेपन रिकव्हरी झाला. तसंच आम्हाला त्यांचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे माहिती पडलं की ह्यांनी बरेचशा ठिकाणी त्यांनी वेपन सप्लाय केले, खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये, सातारा, सांगली असं जिल्ह्यामध्ये ते पकडलेले आहेत. ते आरोपी आम्ही पकडल्यानंतर आम्हाला मेन सप्लायर जे होता ते MP मधून हे सगळं वेपन्स आणत होते. गावठी पिस्टल आहे आणि ते MPचं जे आरोपी आहे त्यांना ट्रॅप करण्यासाठी आमचं टीम गेले आणि तिथं सक्सेस भेटलं. तिथं अनिल मेहता म्हणून आरोपी आहे, ते त्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हे दाखल आहे आणि हे जे बाकी जे आरोपी आम्ही पकडलेले तेही गुन्हेगारी आहे. त्यांच्यावरती पण पहिले गुन्हे दाखल आहे. ते मेहताला पकडल्यानंतर आम्हाला तिथूनही 4 वेपन्स रिकव्हरी झाले. तसं टोटल 17 वेपन अकलूज पोलीस स्टेशन त्यांचं प्रभारी आणि DYSP त्यांचं पूर्ण DB टीम चांगलं कारवाई करून पूर्ण चेन जे आहे सप्लायरपासून ते डिस्ट्रीब्युशन करत होते आणि लास्ट कोणाला दिलेलं आहे त्यांच्यापर्यंत पूर्ण वेपन आता रिकव्हरी झालेलं आहे. सर, किती शस्त्र आपण हस्तगत केलेत आणि जिवंत राऊंड किती? टोटल 17 शस्त्र आहे. 47 ओके. टोटल 17 वेपन आहे आणि 47 लाईव्ह कारतूस तसं रिकव्हरी झालं आहे. हे कुठून एक्झॅक्टली आलं आणि कोण सप्लाय करत होता ते इन्व्हेस्टिगेशन करत हे मेहता आहे 7वा नंबरचा आरोपी. तो मध्य प्रदेशमध्ये धुळे बॉर्डरवरती आमचं टीम जाऊन कोऑर्डिनेशन करून ते परराज्याचं टीमचं मदत घेऊन ते त्यांच्याकडून पण वेपन रिकव्हरी करून त्यांना आणले. असं एक एकंदरीत पूर्ण नेटवर्क हे आम्ही क्रॅक केले. पॉलिटिकल असं कोण नाही, तसं काही नाही. किती दिवस आपली टीम होती? हे पहिले आरोपी 14 तारखेला 14/8ला पहिले आरोपीला पकडले. नंतर एकंदरीत 5 दिवसाचा पूर्ण वर्कआउट आहे आणि टोटल 17 वेपन आणि 42 असं कार्ट्रिज रिकव्हरी झालेलं आहे. सर, सप्लाय चेन कसं आहे? कारण एखादा ग्राहक जर सापडला तर ते सप्लाय कसं आहे, कसं होत असेल? सप्लाय ते वेगवेगळ्या माध्यमातून येतात. ते तिथून काही बसून इथपर्यंत येतात. ते डिमांड असते तर सगळे एकत्र घेऊन येत नाही, तर 2 वेपन 4 वेपन असं घेऊन येतात. नंतर जसं रिक्वायरमेंट वाढते तर तसं ते स्वतः तिकडून MPतून इकडे घेऊन येतात, डिलिव्हरी देतात आणि इथून हे जे माणूस असतील ते एक त्यांचं डिमांड असते ते एक कस्टमरला ते सप्लाय करतात. असं आहे. पैसे कसं रोख द्यायचं का डिलिव्हरी नंतर ते पैसे द्यायचं. म्हणजे संपर्क सोशल मीडियावर साधायचं का हे सोशल मीडिया वगैरे नाही, डायरेक्ट फोन्स आहे, मोबाईल्स आहे. ते हे सगळं क्रिमिनल नेटवर्क असेल, त्यांचं नेटवर्क गँगमध्ये माहीत असते की कोण सप्लाय करू शकतं.